इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याचे मतदान 20 मे 2024 रोजी होणार आहे। त्यासाठीचे नामनिर्देशन अर्ज आज 26 एप्रिल पासून सुरू होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांनी सांगितले। 26 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले। तसेच नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख 3 मे 2024 आहे आणि नामनिर्देशन पत्रांची छाननी 4 मे रोजी केली जाईल। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 6 मे 2024 आहे। लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 अन्वये 16 मार्च 2024 पासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 6 जून 2024 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे। निवडणूक अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करताना वाहनांच्या ताफ्यामध्ये 3 पेक्षा जास्त वाहने नसावीत। तसेच उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक रिटर्निंग ऑफिसरच्या दालनात 5 पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही। जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक रिटर्निंग अधिकारी शिनगारे यांच्या मार्फत राबवण्यात येत आहे। हे नोंद घ्यावे की 24 कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल जलतरण तलावाजवळ डोंबिवली पूर्व तालुका कल्याण येथील कार्यालयात दाखल करू शकतील। आपल्या इथे नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू होत आहे। एकंदरीतच 16 मार्चला भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेची उद्घोषणा केल्यानंतर दरम्यानच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे फॉर्म्स प्रोसेसिंग आणि निवडणुकीच्या संदर्भातील मग ती मतदान नोंदणीच्या संदर्भातली असेल किंवा कंडक्ट ऑफ इलेक्शनच्या संदर्भातली असेल विविध काम सगळ्या स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर काही सीओच्या स्तरावर काही आरओच्या स्तरावर काही आरओच्या स्तरावर अशी वेगवेगळी कामं वेगवेगळ्या टप्प्यावर आणि लेवलला चालत होती। तर ह्या सगळ्याचा एकत्रितपणानं आपल्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचावं या हेतून आज आपल्याला आमंत्रित केलं होतं। आपणही त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालेला आहात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, 16 तारखेला त्याची कल्पना आलेली होती की आपल्या इथली निवडणूक कधी असणार आहे, नामनिर्देशनचा कालावधी कधी असेल वगैरे। तर आपण 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत, त्यातल्या 5व्या टप्प्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे। आपल्या जिल्ह्यातले 3 मतदारसंघ धरून एकूण 13 मतदारसंघ या 5व्या टप्प्यामध्ये निवडणुकीला मतदानाला सामोरे जात आहेत। याची जी रूपरेषा आहे ती अशी आहे, उद्या सगळ्या काही वर्तमानपत्रामध्ये ज्या ठरवून दिलेली वर्तमानपत्र आहेत त्यामध्ये नमुना 1 ची नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे, ज्यामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम असतो, नामनिर्देशनाचा कार्यक्रम असतो आणि एकंदरीत निवडणूक प्रक्रिया किती टप्प्यात कशी कशी होणार आहे त्याचा कालबद्ध कार्यक्रम त्यामध्ये नमूद केलेला असतो। त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना उद्या प्रसिद्ध होईल, म्हणजे उद्यापासून नामनिर्देशन पत्र घ्यायला आणि सबमिट करायला उद्यापासून सुरुवात होणार आहे। नामनिर्देशन पत्र सादर करायचा शेवटचा दिनांक आहे 3 मे 2024 शुक्रवारचा हा दिनांक आहे। नामनिर्देशन पत्राची छाननी 4 मे 2024 शनिवारी या दिवशी केली जाणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक आहे 6 मे 2024। मतदानाचा दिनांक 20 मे 2024। मतमोजणीचा दिनांक आहे 4 जून 2024। याची आपल्याला कल्पनाच आहे। हे 3 आपल्या इथं 23 ठाणे जिल्ह्यामध्ये 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघ, 24 कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ असे 3 लोकसभा मतदारसंघ आहेत। या 3 लोकसभा मतदारसंघाचे नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी हे त्यांच्या कार्यालयामध्ये घेणार आहेत। त्यांचे कार्यालय कुठं आहेत तर 23 भिवंडीचं कार्यालय, तिथले जे रिटर्निंग ऑफिसर आहेत निवडणूक निर्णय अधिकारी श्री संजय जाधव आहेत, अपर जिल्हाधिकारी संवर्गातले ते अधिकारी आहेत आणि ते उपविभागीय अधिकारी भिवंडी यांच्या कार्यालयामध्ये ते नामनिर्देशन पत्र घेणार आहेत। 24 कल्याणच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुषमा सातपुते आहेत, त्या अतिरिक्त अभियान संचालक आहेत जल जीवन मिशनच्या, त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका
जलतरण तलाव कार्यालय सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल घारडा सर्कल डोंबिवली या ठिकाणी ते नामनिर्देशन पत्र घेणार आहेत। 25 ठाण्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या ॲडिशनल कलेक्टर आहेत श्रीमती मनीषा जायभाय, अपर जिल्हाधिकारी ठाणे माझ्या डाव्या साईडला आहेत बसलेल्या आहे। अपर जिल्हाधिकारी ठाण्याचं कार्यालय जे आहे पहिल्या मजल्यावरचं त्या ठिकाणी ते नामनिर्देशन पत्र ठाण्यासाठी ते स्वीकारणार आहे। की नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया किंवा त्याचा जो प्रोटोकॉल आहे त्या संदर्भात राजकीय पक्षांशी चर्चा केलेली आहे आपण, आणि तीच माहिती आपल्यासमोर द्यायची म्हणजे या नामनिर्देशन पत्र सादर करत असताना उमेदवार त्यांच्यासोबत किती लोक असावेत, किती व्यक्ती असावेत, किती गाड्या असावेत त्याच्या संदर्भातली काही नियमावली आहे। ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं कार्यालय ज्या ठिकाणी आहे तिथून साधारणपणे 100 मीटरच्या परिसरामध्ये फक्त 3 वाहनं अलाउड केलेली आहेत आणि त्या 3 वाहनातून जास्तीत जास्त 5 व्यक्ती येतील आणि नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जरी फॉर्म असतील, 4 फॉर्म जरी भरत असतील तरी 4 फॉर्म मिळून एका वेळी आरओच्या कार्यालयामध्ये उमेदवार प्लस 4 असे एकूण 5 व्यक्ती उपस्थित असतील। हा आयोगाचाच नियम आहे, त्यामुळे तो आयोगाच्या नियमाचं आपण पालन करण्याचं आवाहन राजकीय पक्षांना केलेलं आहे, त्यांनी ते मान्य केलेलं आहे। ही प्रक्रिया नामनिर्देशनाची प्रक्रिया झाल्यानंतर साधारणपणे आपण मतदार यादीच्या संदर्भामध्ये बोललं पाहिजे। आपल्याकडं जेव्हा आचारसंहिता लागू झाली त्यानंतरही काही कालावधीपर्यंत एक्झॅक्टली 23 एप्रिलपर्यंत आपल्याकडं नाव ॲडिशन करण्याची, नावं नोंदवण्याची किंवा ॲड करण्याची मुभा आयोगाने दिली होती आणि त्यामध्ये आत्तापर्यंत जे मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेले नावं आहेत किंवा संख्या आहे ती मी आपल्याला सांगतो। एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये आता 23 एप्रिलपर्यंत 66,32,404 इतके मतदार समाविष्ट झालेले आहेत। त्यामध्ये 35,72,739 एवढे पुरुष आहेत, 30,58,370 एवढे स्त्री मतदार आहेत, ट्रान्सजेंडर 1,295 आहेत, दिव्यांग 35,560 आहेत आणि 85+ 85 वर्षापेक्षा जास्त असलेले सिनियर सिटीजन जे आहेत ते 59,005 आहेत। आपला जेंडर रेशो जो आहे तो 856 पर्यंत आलेला आहे। आता लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक मतदार असलेला, लोकसंख्येच्या नव्हे मतदारांच्या संख्येच्या अनुषंगाने सर्वाधिक मतदार असलेला 146 ओवळा माजीवडा हा आपला विधानसभा मतदारसंघ आहे। त्यामध्ये 5,05,450 इतके मतदार आहेत आणि सर्वात कमी मतदार असलेला 141 उल्हासनगर 2,56,431 असे त्यामध्ये मतदार आहेत। या मतदारसंख्येमध्ये जे फॉर्म ऑलरेडी या विशिष्ट तारखेच्या म्हणजे 23 एप्रिलपर्यंत प्राप्त झालेले आहेत ते साधारणपणे 40,000च्या आसपासचे फॉर्म आहेत। ते फॉर्मची याच्यामध्ये ॲडिशन होणार आहे, ते आपल्या प्रोसेसिंगच्या टप्प्यामध्ये आहेत, 7 दिवसाचा त्याला कालावधी द्यावा लागतो वगैरे। ती प्रोसेसिंग पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे या मतदाराच्या संख्येमध्ये ते त्यापैकी जे ॲक्सेप्ट होतील ते संख्या ॲड होणार आहे। आता हे आता सध्या 23 एप्रिलला जी 66,32,404 ही जी आपली मतदार संख्या आहे त्या मतदारसंख्येची आपण लोकसभा मतदारसंघनिहाय विगतवारी जर केली तर आपल्याला 23 भिवंडीमध्ये 20,72,310 इतके मतदार आहेत। त्यामध्ये 11,22,215 पुरुष आहेत, 9,49,757 स्त्री मतदार आहेत, 338 ट्रान्सजेंडर आहेत। 18-19 वयामध्ये एक मला आनंदानं सांगावं वाटतंय की या वेळेला 18-19चा जो वयोगट आहे, नवतरुणांचा जो वयोगट आहे त्यामध्ये बऱ्यापैकी लक्षणीय वाढ झाली आहे। अर्थात आपण अजूनही पूर्णपणानं जो एक्सपेक्टेड रेशो तिथपर्यंत पोहोचू नाही शकलो, परंतु मागच्या वेळेला जेव्हा आपण ड्राफ्ट पब्लिकेशन केलं होतं तेव्हा 66,000च्या आसपास साधारणपणे 18-19 वयोगटातले होते। आता 1,01,030 इतकी संख्या नवमतदारांची झालेली आहे। त्यामुळे नवमतदारांचा टक्का निश्चितपणानं वाढलाय, परंतु अजूनही आपल्याला तो वाढवावा लागणार आहे। दुसरा जो कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे त्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये 20,69,581 असे इतके मतदार आहेत। त्यामध्ये 28,439 हे नवमतदार आहेत 18-19 आणि 11,10,934 पुरुष मतदार,
9,57,897 स्त्री मतदार, 750 ट्रान्सजेंडर, अशा पद्धतीनं त्या लोकसभा मतदारसंघाची मतदाराच्या संख्येची विगतवारी आहे. सगळ्यात जास्त मतदार असलेला आपला ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे, 25 ठाणे. 25 ठाण्यामध्ये 24,90,513 इतके मतदार आहेत. त्यामध्ये 13,39,590 पुरुष मतदार, 11,50,716 स्त्री मतदार, 207 ट्रान्सजेंडर आणि 35,181 इतके नव मतदारांचा त्यामध्ये समावेश आहे. तर अशा रीतीनं जिल्ह्यामध्ये 66,32,404 इतका लोकसंख्येचा म्हणजे इतक्या मतदारांची नोंदणी झालेली आहे. अर्थात मला सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये थोडीशी वाढ होईल, ऍक्सेप्ट झालेले फॉर्म किती आहेत त्याच्या आधारे. आणि 18-19 वयोगट 1,01,030 आणि 85+59 मला सांगितल्याप्रमाणे. आणि दिव्यांग जे मतदार आहेत ते 35,560 आहेत. अर्थात मतदार संख्येचा आपण सांगितलेला आहे, मात्र मतदान घेण्यासाठी मतदान केंद्राची आणि निवडणूक आपल्या मतदान यंत्राची आवश्यकता असते. त्यामुळं मागच्या जुलै-ऑगस्टमध्ये आपण मतदान केंद्राचं रॅशनलायझेशन केलेलं होतं. आणि रॅशनलायझेशन करत असताना मतदारांना सुयोग्य ठिकाणी 2 आपले पॅरामीटर त्यामध्ये ठेवले होते. एक तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर किंवा पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर असलेली जी मतदान केंद्र आहेत ते सगळे ग्राउंड फ्लोअरला आणायची, हा एक ऑब्जेक्ट होता. आणि आपण त्याच्यामध्ये सगळी मतदान केंद्र 6,592 जी मतदान केंद्र आहेत जिल्ह्यामध्ये ती सगळी ग्राउंड फ्लोअरला आणलेली आहेत. एकही मतदान केंद्र आता पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर नाहीये. हे सगळीच 6,592 हे ग्राउंड फ्लोअरवर असतील. त्यामुळं ही सगळी मतदान केंद्र रॅशनलायझेशन करून मतदारांना च्या दृष्टिकोनातून सोयीच्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.